कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन ये अरे बघ रात्रभर झोपली नाही ती। बघितलं का भाऊजी, आर्याला पित्त झाले तुमची आठवण काढून। काय? अरे असं काही नाहीये। अरे बघ ना, म्हणजे संध्याकाळी भेटणारच होती ना, राहवलंच नाही तिला, आली। मी काय म्हणते, आजच ह्या दोघांचं लग्न लावून दिलं तर? गुड आयडिया, म्हणजे भेटायचा प्रश्नच मिटला। हो 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 हो। अरे तुम्ही दोघांनी काय लावले काय? अहो तुम्ही हे आर्याला विचारा, काय तीच जास्त चांगलं सांगू शकते। अर्जुन तू या दोघांचं अजिबात ऐकू नकोस हा। मगासपासून चिडवतेत अरे मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं। थोडं थोडं कशाला, भरपूर बोल, भरपूर। नाही असंही मला विनय काकाला आणायला जायचंय, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे ना त्याला। अरे हो दादा, मी पण येतो। अरे हो दादा, अरे ती तुझ्यासाठी आली आहे, काय तुझं? भाऊजी तुम्ही थांबा। हा तू थांब, बोल। हा मला ना मार्केटमध्ये एक काम आहे, मी तासाभरात जाऊन येते। हा अच्छा, तुम्हाला आत्ताच मार्केटमध्ये काम आहे का वहिनी? भाऊजी खरंच काम आहे। वहिनी खरंच काम आहे का? आर्या वहिनी नाही हा, आता मी तुझी मोठी जाऊ आहे। मग ताई म्हणू का? नाही जाऊ बाईच पण। बरं बरं चला चला। हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए, हम दादा, तुम कदमांना डिस्चार्ज आजच मिळणार आहे बहुतेक। चला अच्छा तो हम चलते हैं। चला चला। झाली तयारी? नाही, तयारी करण्याआधी तुझ्याशी थोडं बोलायचं होतं। काय सिरियस आहे का आर्या? नाही सांगते। बोल ना। काही नाही। अगं तुला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी? हो अर्जुन, अरे कसं बोलू तेच कळत नाहीये रे। आपण एक काम करू, आत्ता वहिनींनी चहा करून ठेवलाय, तो मी घेऊन येतो आणि चहा घेता घेता बोलू, म्हणजे अगदीच बोलायला समोरासमोर बसलोय असं नको वाटायला, आणि तू पण थोडी कम्फर्टेबल होशील। चालेल? हो चहा चालेल मला, होणाऱ्या नवऱ्याने आणून दिलेला। आलो। अमोल, अरे अमोल, अरे काय चाललंय तुझं? केवढा पसारा केलायस तू? माँ, मी आज बेस्ट दिसलं पाहिजे। का बरं? अगं माझ्या मास्टरांची एंगेजमेंट आहे ना। अच्छा, त्या समर कॅम्पच्या मास्टरांची? हो माँ, मास्टरांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलंय। अरे हो, मग एवढं काय? अगं माँ, मी बेस्ट मॅन असणार आहे ना। बेस्ट मॅन म्हणजे? आम्ही मास्टरांसोबत असणार आहे असं, पण तू येशील ना? बाळा मला नाही माहिती रे कसं जमेल ते, बघूया आपण। हा कधी आहे? संध्याकाळी 6 वाजता। बापरे, मग नाही जमणार। अमोल तुला जायचंच आहे का? हो माँ। अरे पण मग कसं जाणार आहेस बाळा तू? माँ नो टेन्शन, माझे सगळे फ्रेंड्स पण जाणार आहेत ना। हो का? हो माँ, इनूचे बाबा नाहीत आणि मी त्यांच्या सोबत जाणार आहे। बरं बरं, थांब मग आधी मलाच फोन करू दे त्यांना। हो माँ, कर फोन। हॅलो नमस्कार, टिनूचे बाबा का? हा नमस्कार, मी अपर्णा बोलतेय।
अमोलची आई. हा अहो ते आज त्यांच्या समर कॅम्पच्या मास्टरांची एंगेजमेंट आहे म्हणाला तो. आणि तुम्ही सगळ्याच मुलांना घेऊन जाताय का सोबत? हा मग एक रिक्वेस्ट होती, त्यालाही घेऊन जाल का? बरं बरं, थँक्यू. जा त्यांच्यासोबत. ए अरे अर्जुन, मला माहिती आहे तुझं अमोलवर आणि अपर्णा मॅडमवर आजही प्रेम आहे. अमोलवर? अर्जुन, मी तुला चांगलं ओळखते. फक्त अमोलवर? अरे तू हे बोलायला आलीस का? बोलायला नाही, विचारायला आली. काय? अर्जुन, आज आपला साखरपुडा आहे आणि तू हा साखरपुडा कुणासाठी करतोयस? कोणासाठी म्हणजे? म्हणजे तुझ्यासाठी, माझ्यासाठी की बाबांसाठी? वेळ घेऊन सांगितलंस तरी चालेल. माझ्यासाठी. काय? हो रिया, मी हा साखरपुडा माझ्यासाठी करतोय, ना तुझ्यासाठी ना कदमांसाठी. अरे तू किती जीव लावतेस मला ते माहिती आहे. हे पाऊल उचलल्याशिवाय मी या सगळ्यातून बाहेर पडणार नाही हे पण मला माहिती. हे बघ, माझ्या ह्या निर्णयामुळे कदम खुश होतील हे खरं आहे. आणि काय अर्जुन? आणि मी खुश होईल खरंच. बस, हेच ऐकायचं होतं मला. अरे हे बघ, आप्पीच्यातून माझे जे काय झालं, भांडणं झाली, वाद झालेत, आता तर आम्ही वेगळे होतो, हे सगळं जरी असलं तरी माझ्या मनात आप्पीसाठी एक वेगळी जागा आहे आणि ती कायमस्वरूपी राहणार आहे. हे तुझ्या कायम लक्षात असू दे. पण म्हणून मी आप्पीकडे परत जाईल असं नाही. तसं काही समजू नको तू. आप्पी हा विषय माझ्यासाठी कायमचा संपला. अर्जुन, तुला हे सगळं एक्सप्लेन करायची काहीच गरज नाही. अरे नाही अरे, हे बघ, तुला वाटणं साहजिक आहे आणि तू तुझ्या ठिकाणी बरोबर आहेस. पण मी आत्ता काय करू शकतो? जास्तीत जास्त तुला शब्दाने समजून सांगू शकतो, त्याच्या पलीकडे काय नाही करू शकतो. पण जसजशी वेळ जाईल ना तसं तुला कळेल. कारण मी एकदा ठरवलं ना की ठरवलं. आणि अजून एक महत्वाचं, हे बघ, मी तुला कधी दुखवणार नाही. अर्जुन, मला माहिती आहे ते, आणि मला मिळालेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेत. आवरायचं नाही का? अरे हो, विसरलीच. अरे मला प्रचंड टेन्शन आलंय माहितीये का? तू एवढा हँडसम दिसतो आणि मी तुझ्यासोबत छान दिसेन का रे? असं काही नाही, तू छानच दिसशील, काळजी नको करू. हो चल, मी निघते, मला आवरायचंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.